जसं शंखपुष्पीचा आपण चहा करून घेऊ शकतो. सो तो चहा जर तुम्ही रात्री झोपताना करून घेतला किंवा सकाळी उठल्यावर घेतला तरी दिवसभराचा स्ट्रेस तुमचा कमी होणार आहे. त्याच्यानंतर ब्राह्मी आहे, मंडूकपर्णी आहे. सो ह्या वनस्पती आहेत या टॉनिक, ब्रेन टॉनिक म्हणून आपल्या आहारात जाणं महत्वाचं. तर आयुर्वेद काय सांगतो की पहिले मनावर चिकित्सा करायची. कारण का जोपर्यंत मनाला योग्य आणि अयोग्य यातला फरकच कळतच नाहीये तोपर्यंत आपण त्याला नुसती ट्रीटमेंट, ब्रेनवर ट्रीटमेंट करून चालणार नाही. आयुर्वेदामुळे फक्त आणि शारीरिक आजारच बरे होतात असं नसून मानसिक आरोग्यासाठी सुद्धा पहिली प्रायोरिटी आपण आयुर्वेदाला. मग आपण रासायनिक औषधं घेतली पाहिजे. मेडिटेशन करा, 10 मिनिटं पण त्याला बसता येत नसतं. सगळं पडतंय पण आमच्याकडून फॉलो होत नाही, तर कसं करावं? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येकालाच किती नाही म्हटलं तरी चिंता ही येतेच. कामाचा प्रेशर असतो, कामाचा स्ट्रेस असतो आणि आपण किती नाही म्हटलं तरी थोडंसं आळसावल्यासारखं वागतोच. पण या सगळ्या गोष्टी जर आयुर्वेदिक पद्धतीने कमी करता आल्या, कारण आपण बोललो की मेंटल हेल्थ आहे, पण नंतर मेंटल हेल्थचे इश्यूज आहेत, पण याच्यावर आपण फक्त सायकोलॉजिकल गोष्टींचा उपाय बघतोय की आपण बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये सायकोलॉजिकल या गोष्टी कशा असतात त्या डिस्कस केल्या. पण आज आपण पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाचार्य डॉक्टर ऋचा पै तर या सगळ्या गोष्टी आज आपण आयुर्वेदाचार्य डॉक्टर ऋचा पै यांच्याकडून सोबत डिस्कस करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आयुर्वेदामार्फत पण मानसिक उपचारांवर किंवा मानसिक जे प्रेशर असतं किंवा मानसिक जे आजार आहेत त्यांच्यावर काही उपचार आहेत का, किंवा आयुर्वेद या सगळ्या आजारांसाठी काय सांगतं, की खरंच हे आजार एक्झिस्ट करतात की नाही करत. त्याचबरोबर या आजारांचं मूळ आयुर्वेदानुसार कसं शोधायचं आणि त्याच्यावर कशी ट्रीटमेंट घ्यायची. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घ्या खरंच मानसिक आजारांचं काय गूढ आहे आयुर्वेदाप्रमाणे. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुझं गोराबेजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जसं तू दरवेळेस आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या गोष्टी सांगतेस, तसे आज आम्हाला तुझ्याकडून मानसिक आरोग्यावर गोष्टी ऐकायच्या. कारण बऱ्याचदा मानसिक आरोग्य म्हटलं ना तर लोक सायकॅट्रिस्टकडे जायचा प्रयत्न करतात किंवा मग थोड्याशा थेरपीज घ्यायचा प्रयत्न करतात. पण आयुर्वेदिक पद्धतीने मला वाटतं जनरली कुणी त्याकडे लक्ष देत नाही किंवा बघत नाही. तर एक आयुर्वेदिक पद्धतीने मानसिक आरोग्य म्हणजे काय असतं? नॉर्मली कसं आहे माहिती आहे, आयुर्वेदानुसार ना मानसिक आरोग्याला खूप जास्त महत्व दिलं. म्हणजे असं ज्यांना वाटतं की फक्त कॉन्स्टिपेशन साठी फक्त आयुर्वेद आहे किंवा साध्या संधिवात, आमवात ह्याच्यापुरतीच जर आयुर्वेद आहे, तर तसं नसून आयुर्वेद हे मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. जसं आपण व्याधी निर्मितीसाठी काहीतरी अधिष्ठान लागतं, तसं आपण शरीर हे एक अधिष्ठान म्हणतो, तसंच दुसरं अधिष्ठान हे मन आहे. सो आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की पहिले आजार हा मनाला होणार आणि मगच तो शरीराला होणार आहे. त्यामुळे मनाची चिकित्सा करणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि आयुर्वेदामध्ये मनासाठी काही चिकित्सा सुद्धा सांगितलेल्या आहेत. काही अशा वनौषधी सांगितलेल्या आहेत की त्या घेतल्यानंतर आपल्याला मानसिक दृष्ट्या सुदृढ झाल्यासारखं वाटतं. म्हणजे फक्त शरीरच ताकदवार व्हायला असं नाहीये, तर मन सुद्धा ताकदवान व्हायला लागतं. सो मनाचं कसं आहे की आयुर्वेदानुसार काय सांगितलंय की मनाचं जे अधिष्ठान सांगितलेलं आहे ते हृदय सांगितलेलं आहे. मन हे चंचल असतं आणि मनाला 3 गुण सुद्धा आहेत, जसं सत्व, रज आणि तम. जसं आपण 3 दोष कसे म्हणतो तसे सत्व, रज, तम हे मनाचे गुण आहेत. जसं आपण ब्रह्मा, विष्णू, महेश कसं म्हणतो तसेच हे शरीराचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. सो त्यानुसार आपल्या शरीरामध्ये सत्व गुण वाढण्यासाठी सात्विक आहार घेणे पण महत्वाचं आहे. तामसिक गुण वाढत असेल तर आपण काहीतरी तामसिक आहाराचं सेवन करतो, जसं कांदा, लसूण आहे की जैन धर्मामध्ये ते वर्ज्य सांगितलेलं आहे. कारण त्यांनी कामसिक वासना वाढण्याची शक्यता असते म्हणून त्या कमी खाल्लं जात असतं. तसं आहाराचं सुद्धा आपल्या मनावर खूप जास्त प्रमाणात इम्पॅक्ट पडत असतो. जर आहार चांगला नसेल, बाहेरचं अन्न सतत खाण्याचं सेवन केलं जात असेल तर तरी सुद्धा मनाचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून मनावर खूप आपण काम करणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये जशी स्त्रोतस सांगितलेली आहेत, रसवह स्त्रोतस, रक्तवह स्त्रोतस, तसं मनोवह स्त्रोतस सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते पूर्ण शरीरावर व्यापित आहे. सो आपल्या शरीरात जो वात दोष आहे तो पूर्ण शरीरात वाहत आहे आणि हा वातच मनाला सुद्धा कंट्रोल करतो. सो हा वात इतका महत्वाचा आहे. जर वात बिघडला तर त्याच्याबरोबर आपलं मन सुद्धा चंचल होणार आहे, मनाला व्याधी निर्मिती व्हायला लागणार आहे, तर हे सुद्धा त्याच्याबरोबर होत असतं. सो त्यासाठी हे कुठेतरी मन चांगलं राहण्यासाठी
आहारविहार घेणं तर गरजेचंच आहे, पण आयुर्वेदामध्ये सूत्रस्थानामध्ये जसं दिनचर्येचं वर्णन केलेलं असतं की तुम्ही दिनचर्या कशी असावी, तसेच सद्वृत्त पालन कसं करावं ह्याचंही वर्णन केलं. जी पापकर्म सांगितलेली आहेत, जी 10 आहेत, ती आपण नाही केली तर आपलं मन चांगलं राहणार आहे. जसं चोरी आहे, खोटं बोलणं आहे, हे जरी आपण करत असू तरी आपल्या मनावर त्याचे कुठेतरी दुष्परिणाम होणार आहेत. सो असं कुठेतरी हे सद्वृत्ताचं पालन करणं हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि मनावर चिकित्सा सुद्धा आयुर्वेदात सांगितलेली आहे. त्याचबरोबर आता आयुर्वेद म्हटलं की आपण पंचेंद्रिय खूप बोलतो, तर पंचेंद्रियांचं नियंत्रण कसं असलं पाहिजे? कारण पंचेंद्रिय मला वाटतं ही अशी आहेत की त्याच्यामुळे मानसिक आजार जास्त जाणवतो आपल्याला, ते पटकन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन देतात. कसं असतं माहितीये की आपल्याला मन आहे, बरोबर, पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय सुद्धा आहेत. नक्कीच. सो जेव्हा ज्ञान मिळणं हे मनावर डिपेंडेंट आहे. आता एखादा आपण टीव्ही बघतोय, पूर्ण वेळ लक्ष देऊन बघतोय, पण तेवढ्यात बेल वाजली तर आपलं लक्ष तिथे जातो, पण तेव्हा आपल्याला कळत नाही की त्या टीव्हीच्या सिरियल मध्ये काय चाललेलं, कारण का आपलं लक्ष कुठे गेलं तर आपली ती बेल वाजलेली होती त्याकडे आपलं लक्ष गेलं. सो तेव्हा ते ज्ञान मिळणं हे आपल्याला मनावर कॉन्सन्ट्रेशन जे आपण म्हणतो किती चांगलं आहे ते मनावर नियंत्रित आहे. जर मन चंचल असेल, कॉन्सन्ट्रेशन नसेल तर मात्र आपल्याला ते ज्ञान मिळणारच नाही. म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन ह्याचा संयोग नीट झाला तर आपल्याला ते ज्ञान होतं, नाही झाला संयोग नीट तर मात्र आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. आता ना असं आपण बघतोय की इतक्या प्रमाणात चिंता वाढली आहे आणि आपल्याला असं वाटतं की नाही करायची चिंता तरी ती येते. म्हणजे आपण बऱ्याचदा हत्तीचं उदाहरण ऐकतो की हत्तीकडे बघायचं नाही पण आपलं लक्ष तिकडेच जातं, आणि तसंच सेम चिंता किंवा स्ट्रेसचं झालं, नाही करायची म्हणतोय आणि ती वाढते किंवा ते होत जाते. मग अशा वेळेस आयुर्वेदानुसार काय केलं पाहिजे? सो कसं असं माहितीये का की आता जसं आपण म्हणतो की चिंता म्हणजे त्याच्यामध्ये सतत आपण भय पण कुठेतरी इन्व्हॉल्व्ह असतं की एखाद्या गोष्टीचा आजाराचा भीती वाटते. म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंट सांगतात की मॅडम मला सतत भीती वाटते की मला हा आजार होणार आहे. की जसं कॅन्सर आहे किंवा अशा मोठ्या मोठ्या आजारांचं नाव ऐकलं तरी पेशंटमध्ये भीती वाटायला लागते की अरे दुसऱ्याचं ऐकून पण मला होणार आहे का. तेव्हा तुमचं मन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं. जर मन स्ट्रॉंग असेल तर ह्या विचारांचा, निगेटिव्ह विचारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. जसे विचारही प्रकारात असतात, जे उपयुक्त विचार असतात, काही व्यर्थ विचार असतात, काही निगेटिव्ह विचार सुद्धा असतात की त्याचा काहीच म्हणजे त्याचा काही उपयोग आपल्या शरीराला नसतो, पण सतत ते येत राहतात. सो विचारांमध्ये पण आपण ठरवणं गरजेचं आहे की आपण जो विचार करतोय तो सारासार विवेक बुद्धीने करतोय का, आपल्याला योग्य ज्ञान आहे का. जर नसेल, आपल्याला त्यातलं ज्ञान नसेल तर त्याचा विचार पहिले बंद करता आला पाहिजे आणि त्या विचारातून दुसऱ्या विचारात आपल्या ब्रेनला शिफ्ट करता आलं पाहिजे. कारण काय मन पण हे ब्रेनला कंट्रोल करणार आहे. सो तेव्हा आपल्याला ते शिफ्टिंग करता आलं पाहिजे की आता मला हा निगेटिव्ह विचार येतोय, तो मला थांबवून मला पॉझिटिव्ह विचार करता आला पाहिजे. म्हणजे माझ्या मनात एखादा वेगळा विचार चालू आहे, मला तो थांबवायचा आहे, तर मी दुसरा विचार करायला लागेल की काय मला कुठला गेम आवडतोय, तो कुठला आहे, तो विचार थांबवून मी दुसरा विचार करतो. तेव्हा मग ते विचार येण्याचं जे काही विशेष सलकर असतं ते थांबवण्यासाठी मग आपल्याला ती मदत होत असते. सो आयुर्वेदानुसार आपण म्हणतो की शिरोधारा आहे, नस्य आहे, असे पंचकर्मामधील काही चिकित्सा ज्या आहेत की ज्या आपण आरोग्य नीट ठेवण्यासाठी, मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो, की त्याचाही कुठेतरी आपण वापर आपल्या आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे. जसं ब्राह्मी तेल आहे की जे शिरोधारामध्ये वापरल्यावर जर बीपी वाढत असेल, स्ट्रेस वाढत असेल तर तो कमी व्हायला सुद्धा या ब्राह्मी तेलाने मदत होते. कारण काय ते जसं आपण म्हणतो की प्रोटीन हे मसलचं खाद्य आहे, तसं आयुर्वेदानुसार काही वनौषधी आहेत की जे ब्रेनचं खाद्य आहे आणि आपण ते देणं गरजेचं आहे. आपल्या आहारात ते जातच नाहीये. जसं शंखपुष्पे आहे, मंडूकपर्णी आहे, त्याच्यानंतर ब्राह्मी आहे, अश्वगंधा आहे, जटामांसी आहेत, ही की जी वनौषधी आहेत की जे ब्रेनचं खाद्य आणि ते आपण दिलंच गेलं पाहिजे. पण ते सुद्धा आपण एखाद्या वैद्याच्या सल्ल्यानुसारच घेतलं गेलं पाहिजे. असंच ओव्हर द काउंटर जाऊन आपण कुठली एखादी टॅबलेट घेणं तर ते चुकीचं आहे. पण त्याच्यासाठी योग्य सल्ला घेणं, नाडी परीक्षा करून घेणं. जर शरीरात वातदोष वाढलाय तर तोही कमी होणं तितकाच गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरात वातदोष वाढलाय तर तुम्हाला सतत निगेटिव्ह विचार हे येतच राहतात, ते स्टॉप होत नाहीत, वरचेवर निगेटिव्ह विचार येत राहतात. मी जेव्हा पेशंटला विचारते की तुमच्या मनात रात्री झोपल्यावर विचार येत राहतात का, तर ते म्हणतात हो, आम्ही रात्रभर विचारच करत राहतो. ओव्हरथिंकिंग इतकं वाढलंय की त्याला स्टॉपच नाही. आणि ओव्हरथिंकिंग मला वाटतं नवीन जनरेशन मध्ये, म्हणजे जे लोक 20 ते 30 मध्ये आहेत त्यांचं थोडं मोठ्या प्रमाणात वाटलं. स्किन एक्सपोजर आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी ते दिवसभर कन्झ्युम करतात आणि म्हणून ते वाढतंय.
अशा वेळेस कसं करावं ओव्हर थिंकिंग साठी स्पेसिफिकली तो विषय See, आता जनरेशन कशी आहे, आता काही मुलांमध्ये ते ऍडिक्शन आहे, गेम ऍडिक्शन आहे की त्या मुलांना ते खेळलं नाही तर ते इतके चिडतात, आई वडिलांवर चिडतात, मोबाईल अगदी फेकतात आणि हे कुठेतरी त्यांच्यामध्ये आजकाल जास्त प्रमाणात दिसायला लागतंय. पण मुलांना मोबाईल द्यायचाच नाही हेच त्याला एक ऑप्शन, कारण काय जोपर्यंत त्यांना एक्सपोजर मिळत नाही आहे तोपर्यंत आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. पण नंतर त्यांना जेव्हा एक्सपोजर एक सर्टन लिमिट येईल की त्याच्यानंतर आपण त्यांना थांबवू शकत नाही, मग तेव्हा त्यांना एक्सपोजर मिळण्याच्या आधी त्यांना नीट ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की तुला ह्याचं किती वेळ बघणं गरजेचं आहे, किती काय बघायचं नाही ह्याचंही त्या मुलांना ज्ञान देणं गरजेचं आहे. कारण काय कधी कधी पालकांच्या शिवाय मुलं काही व्हिडिओज बघत असतात, जसे शॉर्ट्स आहेत, ते एकावर एक येत राहतात आणि डोपामाइन सिक्रिशन खूप फास्ट व्हायला लागतं. म्हणजे त्यांना तो आनंद, एक रील बघितला आनंद मिळाला, दुसरा रील बघितला आनंद मिळाला, म्हणजे तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये एवढी डोपामाइन रश झालेली असते की मग हळूहळू त्यांना हायपर ऍक्टिव्ह व्हायला लागतात मुलं, की ती एका जागी बसणं कठीण होतं, त्यांना एका जागी कॉन्सन्ट्रेट करणं त्यांना कठीण व्हायला लागतं. इतक्या समस्या ह्या वयात त्या मुलांना व्हायला लागलेल्या आहेत. आणि या आधीच्या काळामध्ये ADHD वगैरे याचं प्रमाण खूप नगण्य होतं, कमी होतं. पण आता जशी स्क्रीन वाढायला लागलं आहे, वॉच टाइम वाढायला लागला आहे, त्यानंतर मात्र ह्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त वाढायला लागलेलं आहे. सो एक तर मुलांना टाइम स्लॉट ठरवून देणं गरजेचं आहे की तू एवढा वेळच बघायचा आहे, 7 ते 7:30 किंवा सकाळी अर्धा तास एवढा त्यांचा, किंवा काही पॅरेंट्स तर अगदी फक्त सॅटर्डे संडेच मुलांना स्क्रीन टाइम देतात आणि ते ह्या वयात योग्य आहे. जेवढं एक्सपोजर जास्त आहे तेवढं त्यांना त्याचे साईड इफेक्ट योग्य वेळात त्यांना तुम्ही द्यावं, त्याला काही आपल्याला पर्याय नाहीये, कारण स्वतः आपणही मोबाईल वापरत असतो. सो योग्य वेळी देणं, जेव्हा त्यांना सारासार विवेक बुद्धी आलेली असते की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे, हे माझ्यासाठी चुकीचं आहे, हे समजेच तो तरी त्यांना आपण थोडं त्याच्यापासून लांब ठेवलं तर त्यांना योग्य. या गोष्टीनुसार अजून एक गोष्ट होती की मानसिक आरोग्याचं आम्ही जेव्हा पण थेरपिस्ट लोकांसोबत चर्चा केली किंवा पॉडकास्ट केले तेव्हा एक जाणून आलं की जीवनशैली आणि मानसिक आजार खूप हँड इन हँड जातात. आणि आयुर्वेद पण असं म्हणतं की तुमची जीवनशैली आणि आयुर्वेद पण हँड इन हँड जातात पण असं म्हणतो. मग आयुर्वेदानुसार अशी कुठली बेस्ट जीवनशैली की आजच्या धावपळीच्या जगात सुद्धा आपण ती बेसिकली फॉलो करू शकतो आणि त्याच्यानुसार मानसिक आरोग्य कमी होईल आपलं, म्हणजे जे मानसिक रोग आहेत किंवा जे आहेत ते कमी होतील. सो नॉर्मली कसं आहे की आयुर्वेदामध्ये दिनचर्या ही सांगितलेलीच आहे की ब्राह्मी मुहूर्ते उद्दिष्ट येतं, म्हणजे तेव्हा उठून तुम्ही 1 तास स्वतःसाठी दिला गेला पाहिजे. तो का महत्वाचा होता की त्या काळात तुम्हाला चांगले विचार येतात, तेव्हा जास्त निगेटिव्ह विचार हे येतच नाही. सो तो काळ खूप महत्वाचा असतो. तेव्हा तुम्ही जे ज्ञान वाचता किंवा जे पुस्तक वाचाल ते लॉंग टर्म पर्यंत ते तुम्हाला लक्षात राहत असतं. सो सद्वृत्त पालन सुद्धा सांगितलेलं आहे, त्याचं आपण रेग्युलर दिनचर्येमध्ये अवलंब केला गेला पाहिजे. म्हणजे खोटं न बोलणं, चोरी न करणं, जी पापकर्म सांगितलेली आहेत ती अवॉइड करणं गरजेचं आहे. तसंच आता जेवताना जर मोबाईल बघितला जात असेल सतत तर तो कुठेतरी बाजूला ठेवून आपण नीट चावणं महत्वाचं आहे, कारण काय जर आहाराचं पण आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे. सो नीट योग्य गरम आहार असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चावून जेवणं, 32 वेळा चावणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर छान झोप सुद्धा झाली पाहिजे. सो जे त्रयस्तंभ सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कसं आहे, निद्रा आहे, ब्रह्मचर्य आहे, ह्याचं पण आपण पालन नीट करणं गरजेचं आहे. सो ते जेव्हा आपण रेग्युलर करतो तेव्हा मग आपली जर निद्रा चांगली असेल तर वाईट विचार येणार नाही आहे, झोप लागत नसेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. ते काही पेशंट असंच काढत राहतात अंगावर की नाही ठीक आहे झोपच येत नाही ना, वेगळं काय नाही, पण इन्सोमनियाचे त्रास होत असतील तर ते वेळेवर ट्रीट करणंही गरजेचं आहे. जर ते वेळेवर ट्रीट नाही केले तर पुढे जाऊन डिप्रेशन, अँझायटी हे डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. आता जसं एन्झायटी आणि डिप्रेशनचं नाव पाहिलं तर आयुर्वेदानुसार एन्झायटी सारख्या गोष्टींना काही ट्रीटमेंट असते का? कारण इतका सर्रास बघायला मिळतो आजकाल. IT चे करतायत, म्हणजे ज्यांचं करिअर असं की ज्यांना खूप प्रेशर आहे कामाचा, त्यांच्याकडे एन्झायटी खूप जास्त प्रमाणात मिळते आणि ती सॅटर्डे संडेला जास्त वाढते असं मला वाटतं, किंवा ज्यावेळेस ती सुट्टी वीकेंड कमी होते ती वाढताना दिसते. ऍक्च्युली कसं आहे माहिती, अँझायटीसाठी आपण जेव्हा बघितलं जातं आयुर्वेदानुसार तर त्याच्यात आपण काही पहिले शारीरिक सिम्पटम्स दिसतात आणि मग मानसिक सिम्पटम्स पण वेगळे दिसतात. जसं शारीरिक सिम्पटम्स आपण बघतो ना तर त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलेला असतो, हातपाय थरथरायला लागलेले असतात किंवा चक्कर यायला लागलेली असते, चेस्ट पेन व्हायला लागलेला असतो आणि त्यांना सगळे ब्लड टेस्ट करून बघतात, ते सगळं नॉर्मल येतं, हार्टचे सगळं काउंट्स नॉर्मल आहेत, पण त्यांना कुठेतरी हे पॅनिक अटॅक पहिले यायला लागलेले असतात.
सो त्यांना वरचेवर एखादी दुःखद घटना झाल्यानंतर मग त्यांना हे असे पॅनिक अटॅक्स येण्याची सवय लागून जाते की ते वरचेवर यायला लागतात, की तेव्हा त्यांना अगदी श्वास घ्यायला कोंडतो, पूर्ण श्वास कोंडल्यासारखं वाटतं आणि ते घाबरून जातात. मग त्यांना ती भीती बसायला लागते. त्याच्यानंतर मग ती भीती ओव्हरकमच त्यांना करतायत की ती त्यांना भीती दरवेळेस वाटायला लागते. त्याच्यानंतर त्यांना स्किन एकदम ड्राय पडायला लागते, झोप लागत नाही, झोपायला गेलं तरी सतत विचार येत राहतात त्यांच्यामध्ये. आणि मग त्यांना हे टॅकल कसं करायचं हे मात्र कळत नसतं. हे सिम्पटम्स तर शरीरात दिसत आहेत, पण ते टॅकल कसे करावे. तर ह्याला आयुर्वेदानुसार काही वनौषधी जशा सांगितलेल्या आहेत. जसं शंखपुष्पीचा आपण चहा करून घेऊ शकतो. सो तो चहा जर तुम्ही रात्री झोपताना करून घेतलात किंवा सकाळी उठल्यावर घेतलात तरी दिवसभराचा स्ट्रेस तुमचा कमी होणार आहे. त्याच्यानंतर ब्राह्मी आहे, मंडूकपर्णी आहे. सो ह्या वनस्पती आहेत, ह्या टॉनिक, ब्रेन टॉनिक म्हणून आपल्या आहारात जाणं महत्वाचं आहे. आपल्या आहारात त्या जर जात नसतील तर त्या कशा घेता येतील हे आपण पहिले बघणं गरजेचं आहे. जसं मंडूकपर्णी आहे तर ती अवेलेबल अगदी रस्त्यावर सुद्धा असते, ती ओळखता आली पाहिजे. ती ओळखता आली तर त्याचा आपण अगदी घरी काढा पण करून घेऊ शकतो, एवढी ती सोपी अवेलेबल असते. पावसाळ्यात तर ती छान मिळते सुद्धा. सो ते कुठेतरी आहारात घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा अँझायटी सतत तुम्हाला जाणवत असेल तर पहिले पॅरेंट्सना सांगणं गरजेचं आहे की मला काहीतरी वेगळं फिलिंग आहे, मला ह्याच्यातनं अँझायटी फील व्हायला लागलेली आहे, माझे हात गार पडतात, कुठेतरी बोलायचं असेल तरी मला ते बोलता येत नाही, भीती वाटते, कॉन्फिडन्स लेवल माझी कमी व्हायला लागली आहे, तर ती पहिले वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यांचं काउन्सिलिंग होणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं पहिले काउन्सिलिंग नीट झालं पाहिजे, नाडी परीक्षण करून त्यांचा जो दोष वाढलेला आहे तो पहिले कमी झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना जे काही टॉनिक्स असतात, ब्रेन टॉनिक्स, ती देणं गरजेची असतात. सो माझे एक पेशंट होते, ते 1992 पासून मानसिक आरोग्य बिघडलेलं ह्याच्यासाठी औषधं घेत होते, रासायनिक औषधं घेत होते. तर नॉर्मली रासायनिक औषधात काय होतं की त्यांना फक्त झोप येईल एवढीच औषधं दिली जातात, म्हणजे ती सिडेटिव्ह असतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्या पेशंटला घेतल्यानंतर रात्री फक्त खूप जास्त झोप यायला लागते, गुंगी यायला लागते. तर आयुर्वेद काय सांगतं की पहिले मनावर चिकित्सा झाली पाहिजे. कारण काय, जोपर्यंत मनाला योग्य आणि अयोग्य यातला फरकच कळतच नाहीये तोपर्यंत आपण त्याला नुसती ट्रीटमेंट, ब्रेनवर ट्रीटमेंट करून चालणार नाही आहे. सो त्याच्यावर पहिले मनावर चिकित्सा करणं खूप महत्वाचं असतं. सो आयुर्वेदानुसार आपण मनाचे जे गुण सांगितलेले आहेत त्यातला सत्वगुण वाढवणं गरजेचं आहे. त्याचे जे दोष सांगितलेले आहेत की आपण म्हणतो की रज आणि तम हे दोषाप्रमाणे आहे. त्याचं जर प्रमाण शरीरात वाढत असेल तर सतत झोप येणं, स्ट्रेस इटिंग होणं, म्हणजे मग स्वीट क्रेविंग्स व्हायला लागतात की गोड खावंसं वाटायला लागतं पेशंट्समध्ये. सो ह्या सगळ्याचं प्रमाण वाढायला लागतं. सो हे कमी करण्यासाठी त्यांनी जेव्हा ते माझ्याकडे आलेले पेशंट, त्यांनी 1992 पासून जी त्यांची जी औषधं चालू होती ती पूर्ण बंद केली. सो त्यांनी सांगितलं की मॅडम आता मला कुठल्याही औषधांचा, रासायनिक औषधांची गरज लागत नाही आहे. सो हे आयुर्वेदाने शक्य आहे. सो आयुर्वेदामुळे फक्त आणि शारीरिक आजारच बरे होतात असं नसून मानसिक आरोग्यासाठी सुद्धा पहिली प्रायोरिटी आपण आयुर्वेदाला दिली पाहिजे, मग आपण रासायनिक औषधांना दिली पाहिजे. जर आयुर्वेदानुसार जर आपलं मानसिक आरोग्य नीट राहतंय, आपण नीट राहतोय, तर मग आपलं रुटीन सगळं नीट होत राहील, आपल्याला जास्त स्ट्रेस वाटणार नाही आणि त्यांनी सुद्धा पेशंटना बरं वाटतं. नाही, पण आता प्रॉब्लेम तर तिथेच आहे ना की आपल्याकडे तेवढा वेळच नाही. जसं आयुर्वेद सांगतं की थोडंसं तुम्ही लाईफस्टाईल चेंज करा. जसं तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे मॉडिफिकेशन करा, किंवा आपण 10 मिनिटाचं मेडिटेशन पण करतो, पण लोकांना तेवढा वेळ पण नाही स्वतःसाठी द्यायला आणि मग चिंतेचं चक्र वाढतं. आणि ऍक्च्युली कसं पेशंट मध्ये त्यांना सांगितलं मेडिटेशन करा, 10 मिनिटं पण त्यांना बसता येत नसतं. करेक्ट. म्हणजे ते म्हणतात की मॅडम तुम्ही आम्हाला सांगताय मेडिटेशन करा, पेशंट म्हणतात की मॅडम आम्ही 5 मिनिटं जरी बसलो ना तरी वेगवेगळे विचार यायला लागतात, मग आम्हाला कळत नाही की आम्ही मेडिटेशन नक्की करतोय, काय करतोय. सो तेव्हा कसं आहे माहितीये की तुम्हाला जे आपले षड्रिपू आहेत ते सोडता आले पाहिजे. सो काम, क्रोध, मद, मत्सर, ईर्षा हे जे काही षड्रिपू आहेत ते नॅचरल सुद्धा आहे. म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी ते होणारच आहे, पण त्याच्यावर कंट्रोल कसा आपला आहे हे आपण पहिले बघता आलं पाहिजे. म्हणजे कसं असतं की जो पशु अवस्था असते तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की तम गुण जास्त असतो, मनुष्यावस्था असते त्यामुळे रज गुण हा जास्त असतो, आणि देव अवस्था असते जसं साधू संत आहेत त्यांच्यामध्ये सत्वगुण हा सगळ्यात जास्त प्रमाणात असतो. सो तो वाढवण्यासाठी आपलं सद्वृत्त पालन किंवा सत्वावजय म्हणजे सत्वगुणावर आपल्याला जय मिळवता आला पाहिजे. म्हणजे आपण दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाहीये, आपण नेहमी आनंदी राहायचंय,
गरज लागलेली तर त्याला मदत पण करायची. म्हणजे समोर जरी शत्रू जरी उभा असेल तरी त्यालाही मदत करता आली पाहिजे. हा कुठेतरी तुम्ही तुमच्या मनावर मिळवलेला विजय असतो की तुम्हाला त्याच्याबद्दल इतकी ईर्ष्या आहे, त्याचा राग आहे, पण तो राग कमी करून सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर नीट वागू शकता. हे कुठेतरी आपल्याला जमलं पाहिजे. कारण का आजच्या काळात इतकं पॅम्परिंग पॅरेंट्स कडनं सुद्धा मुलांना झालेलं असतं की मनाविरुद्ध काही ऐकणं ते त्यांना जमतच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट हवी आहे तर ती त्यांना सहजरित्या उपलब्ध आहे म्हणून त्यांना त्याची किंमतच जाणवत नाही. आणि मग कुठेतरी त्यांना मानसिक ताण कधी येतो जेव्हा ते बाहेरच्या आयुष्यात जातात आणि तेव्हा त्यांना हवं तसं होत नाही. मग मात्र ती मुलं डिप्रेशन मध्ये जातात. आता डिप्रेशन हे अँझायटी पेक्षा खूप वेगळं आहे. ह्याला आपण म्हणतो की शोक निर्मिती ज्याच्यामध्ये झालेली असते. सो डिप्रेशन मध्ये काहींमध्ये सुसायडल थॉट सुद्धा यायला लागलेले असतात की त्यांना इतकी लेवल ती वाढलेली असते की तेव्हा त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळाली तर ती वेळेवर त्यातनं बाहेर येऊ शकतात. आणि ह्याच्यावर मात करायला आयुर्वेदासारखं दुसरं कुठलंही औषध नाही. वेळेवर घेतलं तर त्याने नक्की उपयोग होत असतो. आता या सगळ्यामध्ये ज्यावेळेस तू सत्वगुण म्हणालीस किंवा ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की या सगळ्या ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की सत्वगुण, तर काही लोकांना ना त्याचा पण त्रास होतो असं मी जाणवलंय. किंवा आपण ओसीडी सारख्या गोष्टी स्पेसिफिकली बोलूया की मला हे असं म्हणजे असंच पाहिजे, मला इथली काडी इतकी सुद्धा सरकलेली नको असते. आणि त्याचा नंतर मग एन्झायटी मध्ये किंवा त्याचं नंतर मग चिडचिडीमध्ये रूपांतर होतंय. अशा वेळेस काय केलं पाहिजे? सो आयुर्वेदानुसार ना स्वस्थ व्यक्तीची जी डेफिनेशन सांगितलेली आहे ती म्हणजे समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते अशी सांगितलेली आहे. सो त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचे जर दोष शरीरातले नीट असतील, सम असतील, म्हणजेच प्राकृतावस्थेत असतील तर तुम्हाला एक स्वस्थ व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाता. त्याचबरोबर तुमचा मन, आत्मा आणि इंद्रिय हे जर प्रसन्न असतील तर सुद्धा तुम्ही एक स्वस्थ व्यक्ती म्हणून ओळखले जाता. तसंच WHO ने सुद्धा काय केलं की 2020 मध्ये स्वस्थ व्यक्तीची जी व्याख्या सांगितली आहे ना त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही स्वस्थ आहात हे ऍड केलं. सो जे आयुर्वेदामध्ये खूप वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे ते आज WHO सुद्धा मान्य करत आहे. म्हणून तुमचं मन छान असेल, प्रसन्न असेल तर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर तुमचं आरोग्य हे नीट राहील. एकंदरीतच आहे की त्या श्लोकानुसार मला वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी जर प्रमाणात करत असाल आणि योग्य पद्धतीने करत असाल तर तुम्हाला मानसिक रोग होणारच नाही किंवा तुम्ही थोडं कमी त्या रेसमध्ये असाल जी रॅट रेस चालली येते. पण आता या सगळ्यासोबतच एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो की आम्हाला हे सगळं कळतंय, आम्हाला हे सगळं पटतंय पण आमच्याकडून फॉलो होत नाही तर कसं करावं? ओके, सो ह्याच्यासाठी ना खरं सांगू ऋषिकेश की वेळेवर ट्रीटमेंट घेणं ही गरज असते. कधी कधी ह्या गोष्टी असतात ना त्या आपल्या हातात नसतात. कारण काय होतं की पेशंटना ना कळत नसतो, योग्य मार्ग मिळत नसतो की नक्की काय करणं गरजेचं आहे, काय माझ्यातनं काय चूक होतीये. आपल्याला आपली एखादी गोष्ट चुकीची वाटतच नाही पण समोरच्याला ती चुकीची वाटते आणि आपल्याला ती बरोबर वाटत असते. पण ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट आपल्याला स्वतःचं करता येत नाही. मग तेव्हा कुठेतरी हेल्प घेणं ही तितकीच गरजेची आहे. तेव्हा कुठलाही न्यूनगंड न बाळगता मला हा त्रास होतोय, मला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. मला अँझायटीचा त्रास होतोय, मला डिप्रेसिव्ह वाटतंय, मला ह्या सगळ्या त्रासातनं वेळेवर बाहेर पडणं गरजेचं आहे. याच्यासाठी कुठेतरी वेळेवर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. काय मानसिक आजार जे जसं आपण म्हणतो की जसं स्क्रिझोफेनिया आहे किंवा बायपोलर जर पर्सनॅलिटी असेल तर त्याच्यामध्ये वेगळं प्रकार ते मेंटल हेल्थ पूर्णपणे बिघडलेली आहे किंवा आपण त्याला सायकोटिक आजार म्हणतो. पण काही न्यूरोटिक आजार पण आहे की त्याच्यामध्ये वेळेवर ट्रीटमेंट मिळाली. जसं आपण विटॅमिन B12 म्हणतो की नसांशी रिलेटेड आहे, त्याच्या कमतरतेमुळे पण कधीतरी विस्मरण होऊ शकतं, कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही आहे. सो ते वेळेवर योग्य जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर माझ्या शरीरात हे कमी आहे का, ह्यामुळे तर मला मानसिक आरोग्य माझं बिघडलेलं नाहीये ना, हे कुठेतरी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण फक्त स्वतः काहीतरी सप्लिमेंट्स घेणं किंवा मग तेव्हा आपण फक्त काही फळं आहार घेऊन असं न होता तेव्हा योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. ज्यावेळेस मी ह्या टॉपिकचं थोडंसं रिसर्च करत होतो किंवा मी बघत होतो त्यावेळेस मला नैष्टिकी चिकित्सा नावाचा एक प्रकार जाणवला की ऐकला मी म्हणजे बघितला. एक्झॅक्टली तो काय असतो आणि तो मानसिक रोगाशी किंवा या सगळ्याशी आयुर्वेदात कसा मदत करतो? ओके, सो आयुर्वेदामध्ये कसं माहितीये का, नैष्टिकीपेक्षा पण सत्वावजय चिकित्सेला जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे आणि त्याचबरोबर आश्वासक चिकित्सा करणं पण गरजेची.
म्हणजे काउन्सिलिंग करणं म्हणजे कसं असतं की पेशंटना कळत नसतं की आपल्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, काय फरक बदल झालेले आहेत. कारण काय एखाद्या सक्सेसफुल माणसाला पण डिप्रेशन असू शकतं. असं काहीच नाही की त्याच्यामध्ये तो खूप चांगला कमवतोय, तो खूप सक्सेसफुल आहे म्हणून त्याला नैराश्य नाहीये, तर असं काही नाहीये. तर त्यालाही असू शकण्याचे चान्सेस असतात. तेव्हा आपल्या शरीरातला जो वातदोष वाढलेला असतो ना, तो पहिले कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे पचन बिघडलेलं असतं ते पहिले ट्रीट करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर शांत झोप लागणं. कारण काय आपण जे काही दिवसभरात आपण काम करतो, आपली शरीराची झीज होते ती रात्रीत भरून येत असते. सो आपले जे डोपामाइन आहे किंवा सेरोटोनिन आहे हे सगळे हॉर्मोन्स नीट सिक्रीट पण झाले पाहिजे. जर ग्लँड्स कडनं ह्याचं सिक्रिशन योग्य मात्रेत होत नसेल तरी मात्र आपल्याला त्याने त्रास होऊ शकतो. सो वेळेवर ते ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. ट्रीटमेंट आपण अशी काय घरगुती काय करू शकतो की आपण घरी मेन तर ट्रीटमेंट झाली पाहिजे, पण आता सुरुवात आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की फक्त सुरुवात आहे, तर तेव्हा मी काय करू शकते की जसं शंखपुष्पीचा जो काढा सांगितला तो आहे, त्याच्यानंतर चंदन जे असतं ते कपाळाला लावून ठेवायचं, हा तो सांगू शकतो. त्याच्यानंतर कापूर जो असतो तो तुपामध्ये म्हणजे हे करून घ्यायचा, परतून घ्यायचा आणि त्या तुपाचं नस्य करायचं. सो हे आपण सांगू की ब्रेन म्हणजे मज्जाधातू वाढला पाहिजे. सो मन चांगलं राहण्यासाठी वातदोष आणि मज्जाधातू या दोन्हींची ट्रीटमेंट करणं गरजेचं. आता एक तर म्हटलं की असं काही होत असेल तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे, पण प्रथम उपचार म्हणून किंवा आपण जसं थेरपिस्टकडे गेल्यानंतर सांगतो की पहिल्यांदा असं असं होत होतं, मग थेरपिस्ट तुम्हाला एक एक्सरसाइज देतात, तसं प्रथम उपचार म्हणून मला घरच्या घरी काही करता येतील गोष्टी ज्या मी करून ऍटलीस्ट बघू शकतो एक 8 दिवस की काय होतंय, फरक पडत असेल तर ठीक आहे, म्हणजे हे इनिशियल लेवल आहे. नसेल फरक पडत तर डेफिनेटली हायर लेवल आणि गेलं पाहिजे. अशा इनिशियल लेवलला काय गोष्टी आहेत? सो जेव्हा तुम्हाला खूप राग येत असतो किंवा खूप चिंता, भय किंवा ह्या स्टेजमध्ये तुम्ही जात असता तेव्हा काही वनौषधी आहेत की ज्याचा वापर तुम्ही घरी सुद्धा करू शकता. सो चंदनाचा लेप आपण लावून ठेवू शकतो कपाळाला की ज्याने सतत येणारे विचार थांबायला, निगेटिव्ह विचार येणं जर असतील तर ते कमी व्हायला सुद्धा मदत होते. कारण काय चंदन हे लाकडाप्रमाणे आहे आणि ते बॅड कंडक्टर म्हणून काम करतं. तर चंदनाचा लेप लावून ठेवला की निगेटिव्ह विचार आपल्याला तेवढे दुसऱ्यांचे निगेटिव्ह विचार किंवा आपण म्हणतो ना की दृष्ट लागणं वगैरे किंवा आपण जे दुसऱ्यांचे विचार जे आपल्याला त्रास जास्त नाही देऊ शकत. त्याच्यानंतर आपण जे कापूर असतो तो तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याचं नस्य आपण करू शकतो. सो रात्री झोपताना नागपुडीमध्ये ते घालायचं, एका नागपुडीत 2 थेंब आपण हे तूप घालू शकतो की त्याने सुद्धा आपली पिट्युटरी ग्लँड चांगली ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर येणारे सततचे विचार आहेत, निगेटिव्ह विचार आहेत ते कमी व्हायला मदत होत असते. त्याच्यानंतर शंखपुष्पीचा चहा आपण करून घेऊ शकतो. सो शंखपुष्पीची जी फुलं मिळतात, निळी फुलं जी असतात ती वापरून आपण त्याचा चहा करून घेऊ शकतो. तो सकाळी उठल्यावर अनश्वपोटी सुद्धा आपण घेऊ शकतो. सो हे तर ट्रीटमेंट आपण करू शकतो. पण माझ्याकडे एक मुलगी पहिले माझ्याकडे आली, तिचे वडील आणि मुलगी आली. ती म्हणाली की मॅडम माझी आई आहे ना ती सतत बाहेर पडलं की कोणत्याही व्यक्तीचा हात तिने स्पर्श केला तरी घरी जाऊन ती आंघोळ करते. म्हणजे ती त्यांनी पैसे दिले 500 रुपयाची जर तिने नोट दिली तर ती रिटर्न काही घ्यायचीच नाही, चेंज ती तशीच निघून जायची, म्हणजे त्या व्यक्तीचा स्पर्श नाही झाला पाहिजे. एवढं तिला त्याच्यानंतर तो त्रास डेव्हलप झालेला होता. जसं आपण ओसीडी जसं म्हणालो ना, सो हा आजार तसाच तिला होता. सो ती घरी कोणी पाहुणं आलो, कुठे बसलो तरीही ती परत जाऊन आंघोळ करायची किंवा चुकून पायपुसण्याला टच झालं तरी सुद्धा ती परत जाऊन आंघोळ करायची. आणि दिवसातून किती वेळा आंघोळ करणार, म्हणजे टच तर होणारच आहे. तर असं पण त्या स्त्रीमध्ये निर्माण झालेलं. ती म्हणाली की मॅडम मी आईला घेऊन येऊ का तुमच्याकडे, ह्याच्यावर काही आयुर्वेदात ट्रीटमेंट होऊ शकते का? म्हटलं हो 100% होऊ शकते ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट. कारण काय ह्याच्यामध्ये तिला जे सतत येणारे विचार आहेत त्याच्यात कुठेतरी बदल घडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तिचा वातदोष नीट होणं आणि मज्जा धातू जो आहे तो सुधारणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट तिला दिली, योग्य ती कन्सल्टेशन तिला केलं आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर तिच्यामध्ये खरंच फरक तिला दिसून आला की तिचा जो ओसीडीचा जो प्रॉब्लेम होता तो तिचा रिझॉल्व्ह झालेला होता. म्हणजे नंतर असं झालेलं की ती काही मांस मच्छी दिसलं तरी तिला तो त्रास पहिले व्हायचा. हळूहळू तिला ते जे मेंटल स्टेज मधनं ती बाहेर आली
आणि त्याच्यानंतर तिला फरक पडला. म्हणजे ओसीडी सुद्धा आपला ट्रीट होऊ शकतो आयुर्वेदानुसार. काही पेशंटमध्ये सतत अशीच वस्तू अशीच राहिली पाहिजे असंही त्यांच्यामध्ये असतं आणि ते कुठेतरी त्यांना त्रासदायक होऊ म्हणजे परफेक्शन जास्त असेल ना तरी त्याने त्रास होणार आहे, चिडचिड होणार आहे. कारण काय आजची जनरेशन तर तशी वागतच नाही. सो त्यांच्याकडनं परफेक्शनची जेव्हा बॉस इच्छा करतो की त्यांनी परफेक्टली काम केलंच पाहिजे ते त्या जनरेशनकडे म्हणजे हा जनरेशनल गॅप पण आपण म्हणू शकतो की ती त्याच्यानंतर हळूहळू झालेली डेव्हलपमेंट आहे. जसं आपण आजकाल जनरेशन बघतो, अल्फा जनरेशन आहे किंवा हे सगळे जे प्रकार आपण बघतो, जेनझी बघतो, त्यांच्यामध्ये ह्याचं प्रमाण हे कुठेतरी जास्त वाढलं. आणि म्हणून आयुर्वेदानुसार आपण शिरोधारा ही खूप महत्वाची सांगितलेली आहे. कारण काय ब्रेनच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ब्लड सप्लाय होण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी ही शिरोधारा आपल्याला मदत करत असेल. तसंच ती पिट्युटरी ग्लँडवर सुद्धा काम करते. सो तिथे जी धार पडते ती कधीतरी काढ्यांची असते, ताकाची असते किंवा दुधाची असते, तुपाची असते. तर ती आजाराप्रमाणे सिलेक्शन होत असतं की कुठली करणं गरजेची आहे. आणि त्यानंतर मानसिक आरोग्यामध्ये चांगला फरक हा 7 दिवसातच दिसतो. जेव्हा रेग्युलरली 7 दिवस आपण जी शिरोधारा करतो त्यानंतर ह्याच्यामध्ये कुठलेही औषध न घेता सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. एवढी ताकद ही शिरोधारामध्ये आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढवते. येस, नक्कीच. सो पेशंटमध्ये त्याने खूप सुंदर रिझल्ट मिळत आहेत. धन्यवाद रुचा. पुन्हा एकदा तू आलीस आमच्यासोबत आणि पुन्हा एकदा एक वेगळ्या विषयावर गप्पा आला. कारण बऱ्याचदा लोकांना ना आयुर्वेदाकडे कल जसं तुम्ही म्हणालात तसं की तोच असतो की पचन नाही, ऍसिडिटी होते किंवा या गोष्टींकडेच आयुर्वेदासाठी ते येतात. पण जनरली जर मानसिक आरोग्यासाठी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी त्यांनी आयुर्वेदाचा उपयोग केला आणि सुरुवात केली तर खूप त्यांना फायदे मिळतील. आणि नंतर या जर उपचारांना लागतात म्हणजे शारीरिक उपचार आपण ज्यांना होतो त्यांची गरजही पडणार नाही. धन्यवाद तुझे. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हालाही मानसिक आरोग्याचे काही वेगळे प्रश्न असतील किंवा वेगळ्या गोष्टी असतील त्याही कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.